कौटुंबिक वादातून पुतण्याने काकाची हत्या केली। जालन्यातील अंबड तालुक्यातील ही घटना समोर येते। या हत्येमुळे परिसरामध्ये आता खळबळ माजली आहे। कौटुंबिक वादातून पुतण्याने काकाची हत्या केली आहे। 4 जणांना अंबड पोलिसांनी या प्रकरणी आता ताब्यात घेतलेलं आहे। जालन्यात कौटुंबिक वादातून आता पुतण्याने सख्या काकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील ही घटना आहे। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात गजानन दिगंबर लांडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। कौटुंबिक वादातून पुतण्याने काकाची हत्या केलेली आहे। या प्रकरणी आता काहींना अटक करण्यात आली। अंबड तालुक्यातील ही घटना आहे। या घटनेनं आता परिसरामध्ये खळबळ माजली आहे। या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। गजानन दिगंबर लांडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुधाकर, काय अधिकची माहिती? नीलम, आपण जर पाहिलं तर अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथे काकाची हत्या पुतण्याने केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। या प्रकरणी आता अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि एका आरोपीला या प्रकरणी आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। तर आणखी या घटनेतील जे आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहे। मात्र ही जी घटना आहे ती कौटुंबिक वादातून झालेली आहे। यामुळे आता या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे। नीलम जी, धन्यवाद सुधाकर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या प्रकरणी आता अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी एका बालकासह 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।